महाराष्ट्राचं नंदनवन आणि प्रमुख पर्यटन स्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळी ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये पर्यटनास आलेल्या पर्यटकांना पावसाळी वातावरणाची अनुभूती मिळते। कडाक्याची थंडी आणि सुटणारे दाट धुके, अधूनमधून पावसाची रिमझिम, बरसात आणि अद्वितीय निसर्ग सौंदर्यानं महाबळेश्वर पर्यटन स्थळाच्या सौंदर्यास चार चांद लागले। या वातावरणाचा मनमुराद आनंद पर्यटक घेताना पाहायला मिळतात आणि दाट धुक्यामध्ये हरवलेलं वेण्णा लेकसह सर्व प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची रेलचेल सुद्धा आहे। महाबळेश्वर वासियांसाठी एप्रिल आणि मे या महिन्याचा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आणि याच हंगामामध्ये लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात। प्रामुख्याने याच हंगामामध्ये सुट्ट्यांमुळे या पर्यटन स्थळी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर पर्यटन स्थळी अवकाळी पावसामुळे बदललेल्या वातावरणामुळे निसर्ग सौंदर्य खुलून गेलेलं असून दाट धुकं दिसतंय, अधूनमधून पावसाची बरसात होतीये आणि हिरव्यागार निसर्गासोबतच सुखद गारवा आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खुणावत आहे।